तर आता पाहूया 3 मिनिटात 30 बातम्या. विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट असणारे. पारा 43 ते 46 अंशावर जाण्याचा अंदाज आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यातही झपाट्यानं घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता पाणीसाठा 2.5% जास्त असला तरी सुद्धा एकूणच उन्हाचा कहर पाहता पाणीसाठा वेगानं कमी होण्याची शक्यता. कल्याणच्या काळ्या तलावात मृत माशांचा खच. तापमानामुळे माशांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मान्सूनच्या प्रवासात अल निनोचा खोडा. प्रशांत महासागरात अल निनो निर्मिती प्रक्रिया सुरू. मान्सून श्रीलंकेतच थांबला. पुण्यातील सारसबाग बंद राहणार. पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू. सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग बंद. 28-29 मे रोजी सारसबाग बंद राहणार. रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ दरवाढ स्थगित करण्यात आली आहे. 1 जून 2026 पासून लागू होणार होती दरवाढ. पुढील आदेश येईपर्यंत लागू करण्यात येणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलेलं आहे. हिंगोलीत इंधन टंचाईचा गरोदर महिलेला फटका बसलाय. डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका नाकारल्याचा कुटुंबानं आरोप केलाय. तर जवळा बाजार इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारानंतर हा संताप व्यक्त करण्यात येतोय. रत्नागिरीच्या कळंबनीत सीएनजी पंपावर गोंधळ. सीएनजी भरण्यासाठी स्वतंत्र लाईनची मागणी. स्वतंत्र लाईनची मागणी करत स्थानिक आक्रमक. सीएनजी भरण्यासाठी स्वतंत्र लाईनची मागणी. केरळचे माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर. पिनरई विजयन यांच्या घरावर ईडीचे छापे. एका कंपनी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई. पंढरपुरात बकरी ईद न साजरी करण्याचा निर्णय. मुस्लिम धर्मियांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय. एकादशीमुळे बकरी ईद साजरा होणार नाही. आजची बकरी ईद उद्या साजरा करणार. इबोलाच्या धोक्यामुळे नागपूर विमानतळावर अलर्ट. युगांडावरून आलेल्या प्रवाशाला होम आयसोलेशनमध्ये ठेवलं. 47 वर्षीय प्रवाशावर आरोग्य विभागाची नजर.